Only 22 students have been joined now. We will wait for a few minutes and we will start. Please take care of your attendance. If you have less attendance, then it would not be helpful for you for your exams. So please take care of your attendance in the class. Your attendance directly taken from the Zoom application. Okay. If you are joined for 2-3 minutes and if you left, then also it shows that you are joined this time and you are left. Okay, so please take care of your attendance. We will wait for a few minutes and we will start. Only 22 students joined still now.
Yeah. We will not wait for others to unlock because it is getting too late. Okay. So in the previous lectures, we have seen the methods. We have seen the contouring part. Okay, contouring test. What are the uses of the contouring? Then how to get to know की कशा एरियाचा एरिया means characteristic of the contours. What are the characteristics of the contours? Means how to get to know the area or terrain is through the contour map. म्हणजे आपण contour map बघितल्यानंतर तो एरिया कसा आहे ते कसं ओळखायचं तर all these things we have seen in a previous lecture. Okay, today we will discuss the methods of the contouring. Contouring करण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत these methods we will discuss over here. ठीक आहे. तर कंटुरिंग करणं म्हणजे कंटुरिंग करणं म्हणजे थोडक्यात काय की टू फाइंड आउट द लाईन्स जॉईनिंग द पॉइंट्स हॅव्हिंग द इक्वल इलिव्हेशन सेम इलिव्हेशन असणारे जे काही पॉइंट्स आहेत त्या लाईन जॉईन करणारे जी काही लाईन्स आहेत त्या फाइंड आउट करणं म्हणजे कंटुरिंग. ओके, सो आवर मेन एम इज टू फाइंड आउट द कंटूर. ओके, सो हियर वी विल सी मेथड्स ऑफ द कंटुरिंग. ठीक आहे, मेथड्स कंटुरिंग करण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत दोज मेथड्स वी विल डिस्कस इन दिस पर्टिक्युलर lecture. Okay, so here there are basically two methods of the contouring. Contouringच्या दोन methods आहेत. One is a direct method and then another is a indirect method. Direct method आणि indirect method. What comes in a direct method is we directly find out the points which we are required. जे काही आपल्याला points पाहिजेत contouringचे ते आपण directly find out करतो. Where we find out those points? The ग्राउंडवर जे काही पॉइंट्स रिक्वायर्ड पॉइंट्स आहेत ते आपण डायरेक्टली फाइंड आउट करतो. ओके, असं नाही करत की आपण ग्राउंडवर एक मेजरमेंट घेऊन येतो आणि मग नंतर त्याचा कंट्रोल काढतो, असं नाहीये याच्या डायरेक्ट मेथड मध्ये. तर वी डायरेक्टली फाइंड रिक्वायर्ड पॉइंट ऑन द ग्राउंडवर जे काही पॉइंट्स आपल्याला पाहिजे ते डायरेक्टली फाइंड आउट करतो. बट व्हॉट कम्स अंडर द इनडायरेक्ट मेथड? इनडायरेक्ट मेथड मध्ये काय करतो आपण की आपल्याला जे पॉइंट्स पाहिजेत ते फाइंड आउट करतो, बट वी डोंट फाइंड द कंटूर्स ऑन अ ग्राउंड डायरेक्टली. जे जे काही ग्राउंड कंटूर्स आहेत ते आपण डायरेक्टली फाइंड आउट करत नाही. रिक्वायर्ड जे कंटूर्स आहेत ते फाइंड आउट करत नाही, तर आपण काय फाइंड आउट करतो तर वेगवेगळे आरएल्स फाइंड आउट करतो. त्या पर्टिक्युलर एरियाला आपण डिवाइड करतो आणि वेगवेगळे जे काही लोकेशन्स आहेत त्याचे तिथले आरएल्स आपण फाइंड आउट करतो, हाईट फाइंड आउट करतो आणि त्या आरएल ला कॅल्क्युलेशन्स करून आरएल चे जे आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला रिक्वायर्ड जे कंटूर्स आहेत ते आपण ऑफिसमध्ये बसून कागदावर डायरेक्टली मार्क करतो. ठीक आहे, सो ही जी मेथड आहे ही इनडायरेक्टली आपल्याला जमिनीवर डायरेक्टली कंटूर आपण फाइंड आउट नाही केले, आपण ऑफिसमध्ये बसून ते शोधले. आणि डायरेक्ट मेथड मध्ये काय तर जे काही कंटूर आपल्याला पाहिजे ते आपण जमिनीवर डायरेक्टली जेव्हा आपण साईटवर गेलेलो असतो तेव्हा डायरेक्टली आपल्याला ते तिथं ऑन साईट मिळतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय डायरेक्ट मेथड जी आहे दिस डायरेक्ट मेथड इज व्हेरी ऍक्युरेट बिकॉज वी आर गेटिंग द पॉइंट डायरेक्टली ऑन अ ग्राउंड. ओके, फिजिकली आपल्याला डायरेक्टली पॉइंट मिळतात. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये काय आपण ते शोधून काढतो बाय सम कॅल्क्युलेशन्स. म्हणजे कॅल्क्युलेशन करून काढतो. इट डझंट मीन दॅट पॉइंट इज एक्झॅक्टली ओव्हर देअर, तिथं असेलच असं नाही, पण एक अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत त्या कॅल्क्युलेशनने आपण फाइंड आउट करतो. ठीक आहे, सो इट इज नॉट दॅट मच करेक्ट ॲज अ डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड एवढी ही मेथड करेक्ट नाहीये इनडायरेक्ट मेथड. ओके, आणि दुसरा एक डिफरन्स काय की डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला ते पॉइंट जमिनीवर फाइंड आउट करायचे असतात. दॅट्स वाय इट टेक्स टाइम. आपल्याला जमिनीवर साईटवर खूप वेळ जातो ते पॉइंट फाइंड आउट करायला, कारण आपल्याला रिक्वायर्ड जो पॉइंट असतो तो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. सो इट टेक्स टाइम when we use the direct method. But in case of indirect method, we randomly take the points, we randomly collect the details. म्हणजे जे क्रॉस सेक्शनचे जे पॉइंट आहेत त्याचे आपण आरएल्स फाइंड आउट करतो
आणि नंतर जे रिक्वायर्ड कंट्रोल आहे ते ऑफिसमध्ये जाऊन आपण रिलॅक्स मध्ये ऑफिसमध्ये बसून कॅल्क्युलेशन करून डायरेक्टली ते पॉइंट शोधून काढतो. सो इनडायरेक्ट मेथड इज क्वाइट फास्ट दॅन indirect method, sorry, direct method. Okay, this is the basic difference between these two methods. So we will see these two methods over here. Okay, so first of all, we will see the direct method. Okay, there may be two cases in case of direct method as given below. दोन केस आहेत त्याच्यामध्ये. आता डायरेक्ट मेथड मध्ये तुम्ही बघा, when area is oblong and cannot be controlled from a single station. एरिया खूप मोठा असेल, ठीक आहे, एरिया खूप मोठा असेल आणि एका स्टेशनला उभा राहून जर तो कंट्रोल करता येत नसेल, अशी एक केस आहे. तर त्या केसमध्ये बघा, म्हणजे एरिया खूप मोठा आहे आणि एका सिंगल स्टेशन पासून कंट्रोल होत नसेल, अशी केस आहे. तर इन दिस मेथड द व्हेरियस पॉइंट्स ऑन एनी कंटूर आर लोकेटेड ऑन ग्राउंड बाय टेकिंग द लेवल्स. ठीक आहे, तर वेगवेगळे जे पॉइंट आहेत ते आपण ग्राउंडवर डायरेक्टली फाइंड आउट करतो डायरेक्ट मेथडमध्ये. देन दीज पॉइंट्स आर मार्क्ड बाय पेग. शोधल्यानंतर तिथं पेग मार्क करतो, 90 मीटरचा आहे, 100चा आहे, 110 झाला आहे. अँड आफ्टर दिस द पॉइंट्स आर प्लॉटेड ऑन अ मॅप. आणि एकदा ते जमिनीवर फाइंड आउट केले की बाय युजिंग द प्लेन टेबल वी लोकेट दोज पॉइंट ऑन अ प्लॅन ऑल्सो. ठीक आहे, द पॉइंट्स आर प्लॉटेड ऑन अ मॅप टू एनी सुटेबल स्केल. एखादा स्केल घेऊन आपण ते लगेच कागदावर पण ड्रॉइंग काढून घेतो बाय युजिंग द प्लेन टेबल. अँड दिस मेथड इज व्हेरी स्लो अँड टेंडियस. आता ही जी मेथड आहे, या मेथड मध्ये आपल्याला पॉइंट्स जमिनीवरती डायरेक्टली फाइंड आउट करायचे असतात. दॅट्स वाय दिस मेथड इज स्लो. खूप वेळ खाणारी मेथड आहे आणि किचकट आहे थोडी, बट इट गिव्स द व्हेरी ॲक्युरेट कंटूर लाईन्स. डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला जे काही कंटूर लाईन्स आहेत त्या ॲक्युरेट कंटूर लाईन्स मिळतात. ठीक आहे, वी गेट द ॲक्युरेट कंटूर लाईन्स. ओके, so this is the diagram how this method worked out. ही मेथड आपण कशी वर्कआउट करतो ते इथं दिलेलं आहे. ठीक आहे, I will explain this. For explanation of this, I have taken another example, but it might take थोडस किचकट वाटेल तुम्हाला हे जे रीडिंग आहेत ते. I will take the simple numbers. Okay, so suppose this is the area. हा पूर्ण एरिया आहे. Okay, this is the benchmark. Okay, suppose this is the benchmark of 100 meter. I will write to 100. Okay, या बेंचमार्क वरून आपण एक टेम्पररी बेंचमार्क आणला बॅक साइड रीडिंग घेऊन. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. तर या डायरेक्ट मेथड मध्ये आपण बघा कसं करणार आहे. सपोज दिस इज अ बेंचमार्क, मेन बेंचमार्क आहे. त्या बेंचमार्क वरून आपण टेम्पररी बेंचमार्क आपण घेतला समजा. ठीक आहे, हा टेम्पररी बेंचमार्क घेतला. ओके, सपोज दॅट टेम्पररी बेंचमार्क इज 101 मीटर. ठीक आहे, 101 मीटर हाईट वर आहे, अजून 1 मीटर हाईट वर आहे. ठीक आहे, हा आपला टेम्पररी बेंचमार्क झाला.
After that, we will set our total auto level over here. आपण इथे auto level ठेवली. Okay, we will put our auto level over here. Then we will, आता बघा मेन सिनारिओ काय, ही पूर्ण जमीन आहे, हे A B C D हे पॉइंट्स आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. हे असे पॉइंट्स आहेत की ज्याची RL समजा हा आपल्याला असे पॉइंट फाइंड आउट करायचे की ज्यांची सगळ्यांची RL ही 100 मीटर असेल. ओके, म्हणजे 100 मीटरचा हा कंटूर आहे थोडक्यात समजा. ठीक आहे, असे पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर वी हॅव टू फाइंड आउट दोज पॉइंट्स विच आर हॅव्हिंग द RL ऑफ 100 मीटर, आणि ते पॉइंट आपल्याला कनेक्ट करायचे. वी हॅव टू कनेक्ट दोज पॉइंट, देन वी विल गेट द कंटूर ऑफ 100 मीटर. ठीक आहे, आपल्याला 100 मीटरचा कंटूर मिळेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं, आपल्याला टेम्पररी बेंचमार्क मिळाला. What we will do, we will put the instrument, we will put the auto level instrument over here. आपण auto level instrument जे आहे ते आपण आता इथं ठेवणार आहोत. ओके, we will put the auto level instrument over here like this way. Okay. Suppose we have put this instrument over here. Instrument समजा आपण इथं ठेवलं. ओके, suppose this is the auto level instrument. Okay, now what we have to do, we have to take the backside reading. आपल्याला आता backside reading घ्यावी लागेल on this temporary benchmark. Sorry, हा temporary benchmark जो घेतलाय त्याच्यावर आपल्याला backside reading घ्यायचंय. So I will put the stop over here. इथं मी stop ठेवणार and I will take the backside reading on this. ठीक आहे, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. I will take the backside reading on this. Okay, मी इथं backside reading घेतलं and I get the reading as 2 meter. I get the reading as 2 meter. ठीक आहे, 2 मीटर मला रीडिंग दिसलं. ठीक आहे, समजतंय का बघा, कोणाला शंका आली तर लगेच विचारा. ठीक आहे, then please tell me what would be the height of instrument. Please tell me. Yes, I'm not getting your voice clearly. 10 our height of instrument. Okay, good. आपली जी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जी आली ही 101 + 2 ही आपली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ह्या रेची जी हाईट आहे ती 103 मीटर आली. नाउ आय हॅव टू फाइंड आउट दोज पॉइंट विच आर हॅव्हिंग RL 100 मीटर. आता आपल्याला असे पॉइंट्स फाइंड आउट करायचे की ज्यांची RL ही 100 मीटर असेल आणि ते आपल्याला कनेक्ट करायचे, म्हणजे आपल्याला 100 मीटरचा जो रिक्वायर्ड कंटूर असेल तो मिळून जाईल. ठीक आहे, मग त्याच्यासाठी मी काय केलं, आता मी काय करणार, मी स्टाफ घेणार आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार. आय विल टेक अ स्टाफ अँड आय विल पुट इट ॲट डिफरंट लोकेशन्स. ठीक आहे, मी असं इथं किंवा इथं, ठीक आहे, किंवा इथं. ठीक आहे, कुठं कुठं मी स्टाफ ठेवणार आणि मला जोपर्यंत 100 मीटरचा पॉइंट मिळणार नाही, 100 मीटर RLचा पॉइंट मिळणार नाही, तोपर्यंत मी तो स्टाफ तिकडे तिकडे घेऊन हिंडत राहणार. ठीक आहे, सपोज I put this instrument, I put the stop over here. समजा मी स्टाफ इथं आणला आणि इथं ठेवला and I take the reading on this on this. ठीक आहे, मी इथून इकडे रीडिंग घेतलं, 4 साइड रीडिंग घेतलं and I get the reading as 3 meter. Okay, I get the reading as 3 meter. Okay, then what would be the RL of point D? What would be the RL of point D? 100 meter. 100 meter. Then RL of this point would be 100 meter. Good. Suppose मी जर तो स्टाफ जो आहे तो इथं ठेवला असता, इथं ठेवलाय समजा. ओके, इथं ठेवलाय आणि I am getting the reading as 4 meter. Then what would be the RL of this point? 99 99 meter. 9 meter. Good. म्हणजे तुम्हाला समजतंय. ठीक आहे, जर हा स्टाफ रीडिंग जर असतं 4 मीटर, देन इथली RL किती असती? 99 मीटर. ओके, लाईक दिस वे. मग मी काय करणार, मी आणखीन वेगवेगळे पॉइंट सर्च करणार. आय विल सर्च, मी आणखी दुसरीकडे स्टाफ ठेवणार. ठीक आहे, आय पुट द स्टाफ ओव्हर हिअर
अँड आय गेट द रिडिंग. मला इथं पण 3च मीटर रिडिंग दिसलं स्टाफ वरती, तर माझी इथली पण RL 100च असणार आहे. ठीक आहे. पुन्हा मी काय केलं, मी पुन्हा शिफ्ट केलं, म्हणजे रॅन्डमली शोधायचे आपल्याला हे पॉईंट. ओके, मी पुन्हा इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं, स्टाफ शिफ्ट केला, इथं ठेवला. आय अगेन गेट द रिडिंग. I again cited from over here and I get the reading as 3 meter. ठीक आहे. जिथं जिथं मला 3 मीटर मिळते ते पॉईंट मी मार्क आउट करून घेणार. आय विल मार्क आउट दोज पॉइंट्स. ठीक आहे. देन RL ऑफ दिस पॉइंट वुड बी अगेन 100 मीटर. ठीक आहे. लाईक दिस वे. ऍट लास्ट आय विल अगेन पुट द स्टाफ ओव्हर हिअर आणि त्याच्यावर पुन्हा रिडिंग घेतलं आणि ते पण जरा मला 3 मीटर मिळालं, तर आय गेट द पॉइंट्स ऑफ RL 100 मीटर. समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. सगळ्या ठिकाणी जर मला स्टाफ रिडिंग जर 3 Yes, दिसत sir. असेल, तर हे सगळे पॉइंट माझे 100 मीटर RL वर आहेत. झालं. मग इथपर्यंत जर आपलं झालं असेल, तर ह्याच्यानंतर सिम्पली व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कनेक्ट द पॉइंट्स हॅव्हिंग द RL ॲज 100 मीटर. 100 मीटर RL असलेले आपल्याला पॉइंट्स कनेक्ट करायचे. आय विल कनेक्ट द दीज पॉइंट्स. ठीक आहे. आय विल कनेक्ट द दीज पॉइंट अँड दिस इज द रिक्वायर्ड कंटूर. मग हा जो असेल हा आपला रिक्वायर्ड कंटूर असेल. ठीक आहे. हा जो पॉइंट, हा जो कंटूर आहे हा रिक्वायर्ड कंटूर आहे. समजलं का सगळ्यांना? जर मला 99 मीटरचा कंटूर पाहिजे असता तर मी काय केलं असतं? जर मला 99 मीटरचा कंटूर पाहिजे असतं तर मी काय केलं असतं? Stop reading 4 meter येते ते point connect 4 मिनिट उचलले. Who is this writing on a screen? Please don't do like that. Okay. आणि जर मला 100.5 मीटरचा जर कंट्रोल काढायचा असतं तर व्हॉट आय हॅव टू डू? मला जर 100.5 मीटरचा कंट्रोल काढायचा असतं तर मी काय केलं असतं? 2.5 मीटर लेंथ. ओके, गुड. तर लाईक दिस वे आपल्याला गोष्टी कराव्या लागल्या असतात. ओके. यू प्लीज ड्रॉ दिस डायग्राम इन युअर नोटबुक. I will wait for 2-3 minutes. Okay, should I erase or put it as it is? I will put it as it is. Please draw this diagram in your notebook. Okay.
Okay, I will share the information of this. Please write it down. Please write it down in your notebook, definition and all. Please write it down in your notebook so that we will move further. I have given another example with different points and RLs. I will show that. Please write it down in your notebook also. Okay, please write it down. Once you write it down, please let me know. झाले का लिहून सगळ्यांचं? हॅलो, झाले का लिहून सगळ्यांचं? Yes, sir. 1 minute, sir. 1 Should I minute. share the next screen? Should I go for the 1 next minute, screen? sir. Sir, Yes, 2 sir. minutes. Okay, okay.
Over, sir. Okay, I will share the next screen, which is having the different TBM and RS. Okay, you just write it down and make a study of this. For simplicity, I have taken the example of 100-meter contour, and this is for the different contour. Okay, for I think this is for the 250-meter contour. Okay, please write it down in your notebook. Procedure for finding out the contour. Okay, please write it down. Full procedure written over here. Okay. Please write it down. In this write-up, I have taken the different example in which we have to find out the contour of 250 meter. ठीक आहे. आणि मग वेगवेगळे टेम्पररी बेंचमार्क हे दिलेले आहे. ठीक आहे. तर I have for simplicity I had taken the example of 100-meter contour, which is not in a fraction, but here I have taken the example for 250-meter contour. Okay. Please write it down, and if you have any doubts here, you please ask. Once you write it down, please ask me if you have any doubt over here.
झाले का लिहून सगळ्यांचं? Okay, please write it down in your notebook fast. So we will go for the next one, direct method. Direct method ची आणखी एक हे आहे, type आहे. We will see that. Please write it down fast. Once we find that particular contour, what we have to do, we have to draw a map of that contour side by side. आपल्याला तो जो कंटूर आपण जमिनीवर जे पॉइंट्स फाइंड आउट केलेले असतात, वी हॅव टू ड्रॉ अ मॅप ऑफ दॅट पर्टिक्युलर कंटूर साइड बाय साइड. आपल्याला साइड बाय साइड त्याचा मॅप पण काढायचा असतो बाय युजिंग द प्लेन टेबल. ओके, सो दिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस पर्टिक्युलर मेथड. हाउ टू ड्रॉ अ मॅप बाय युजिंग द प्लेन टेबल. प्लेन टेबल ठेवून आपल्याला मॅप काढायचा असतो. ओके, please write it down fast, so that we will go for the case second of finding the contour, how to find the contour by using the direct method. Okay, once you write it down, please let me know.
Please write it down fast and let me know once you complete it. झालं का सगळ्यांचं लिहून? झाले का लिहून सगळ्यांचं? नाही सर. Okay, be fast. Here I have taken the example for plotting contour of 250 meter. 250 मीटरचा कंटूर आपल्याला काढायचा होता. तर त्याच्यासाठी स्टाफ रीडिंग जे पाहिजे होतं आपल्याला ते 1.750 पाहिजे होतं. As height of instrument was given, okay, height of instrument was 251.750. Okay, 251.750 was the height of instrument. So the staff reading आपल्याला पाहिजे होतं for 250 meter contour was 1.75. Okay, and we find out that contour as a 250 meter. Once we find out the contour on the ground, after that we have to demarcate it on a map. And how to demarcate in a map? It is by using the plane table. I will explain it how to demarcate it on a map by using the plane table once you complete the writing. Please write fast so that I can explain you. झाले का सगळ्यांचं? Please be fast or take a screenshot and write it afterwards. It is taking too much time. Okay, I will go. Please take a screenshot. If someone have not written कुणाचं बाकी असेल तर please take a screenshot and write it afterwards.
I hope you might have taken the screenshot. Now I will explain. Once you get these points, तुम्हाला हे जे points आहेत, हे तुम्हाला जमिनीवर मिळाल्यानंतर तुम्हाला कंटूर कसा काढायचा बघा, by using the plate table. Once you get these points, suppose A, this B, this C, and this D. Okay, हे जे point तुम्हाला मिळाल्यानंतर what you have to do, you have to fix. हे करताना तुम्ही साइड बाय साइड काय केलेलं असतं, you have already fixed प्लेन टेबल. ठीक आहे, प्लेन टेबल जो असतो तो तुम्ही एका ठराविक लोकेशनला फिक्स केलेला असतो. यू हॅव ऑलरेडी फिक्स द प्लेन टेबल ऍट सम पॉइंट पी या लोकेशनला तुम्ही टोटल स्टेशन प्लेन टेबल हा फिक्स केलेला असतो. ओके, सो आय विल मार्क द पॉइंट पी ऑन अ ग्राउंड ऑल्सो अँड ऑन दॅट ड्रॉइंग बोर्ड ऑल्सो. ओके, वन्स यू keep the plane table over here, plane table इथे ठेवल्यानंतर काय करायचं तुम्हाला, you have to measure the distance. Okay, you have to validate जो असतो, you have to see through the validate मधून तुम्हाला बघायचंय, you have to see through the validate to the point A, you have to see through the validate to the point A. तुम्ही एक हा पॉइंटला validate मधून पाहता, you measure the distance AP आणि by the scale you by the scale, म्हणजे तुम्ही एक काहीतरी स्केल घे ना, 100 मीटर इज इक्वल टू 1 मीटर किंवा 100 मीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, लाईक दॅट वे यू विल मेजर द डिस्टन्स AP अँड मार्क इट ऑन धिस लाईन. ठीक आहे, ते या पॉइंट या लाईन वर मार्क करणार. ओके, आफ्टर दॅट अगेन व्हॉट यू विल डू, यू विल direct the validate towards the B, you will measure the distance BP and you will draw that particular point by measuring the distance BP on this line. Okay, after that again you will direct the telescope of the validate towards the C and you will measure the distance PC and you will mark the point C. Okay, you will mark the point C as per the scale on this particular line. Okay, and at last what you will do, you will direct the telescope or validate towards the D. You will measure the distance PD and you will by converting by the scale you will mark the point D on a map. ठीक आहे, मॅप वर तुम्ही मार्क करणार. ओके, and at last what we have to do, we have to connect all these points to get the required contour. आपल्याला जो काही रिक्वायर्ड कंटूर आहे तो मिळण्यासाठी यू हॅव टू कनेक्ट दीज पॉइंट स्मूथली टू गेट द रिक्वायर्ड कंटूर. ठीक आहे, तुम्हाला जो रिक्वायर्ड कंटूर आहे तो तुम्हाला मॅपवर मिळून जाईल. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना हाऊ टू यूज दिस प्लेन टेबल? तुम्हाला फर्स्ट इयरला झाले का हाऊ टू यूज द प्लेन टेबल? Yes, sir. Yes, sir. You might be knowing how to mark these points side by side. आपल्याला कंटूर मार्क करायचं. ओके, इथपर्यंत काही क्वेश्चन काय का? इथपर्यंत नाही ना? ठीक आहे, मग वी विल मूव फॉर द नेक्स्ट मेथड. दुसरी मेथड जी आहे त्याला आपण जाऊया. ओके, सो दिस इज द केस सेकंड. इन अ केस सेकंड ही पण डायरेक्टच मेथड आहे, डायरेक्टली ग्राउंडवर आपल्याला मेजरमेंट घ्यायची मेथड आहे. दिस इज द केस सेकंड. वेन द एरिया इज स्मॉल. आता पहिले जी केस होती त्याच्यामध्ये एरिया खूप मोठा होता, ॲब्लॉंग होता. ठीक आहे, पण या केसमध्ये बघा एरिया इज स्मॉल अँड इट कॅन बी कंट्रोल फ्रॉम सिंगल स्टेशन. एका सिंगल स्टेशन पासून हा एरिया पूर्ण कंट्रोल होतोय. ठीक आहे, छोटा एरिया आहे, सिंगल स्टेशन पासून कंट्रोल होतोय. अँड इन दिस केस द मेथड ऑफ द रेडियल लाईन्स इज अडॉप्टेड. आता मगाशी आपण रेडियल लाईन नाही, असं रँडमली आपण पॉईंट हुडकत होतो, पण या केसमध्ये आपल्याला काय करायचं की रेडियल लाईन्स वर आपल्याला पॉइंट्स फाइंड आउट करायचे. अशी मेथड आपण इथं वापरणार टू ऑब्टेन द कंटूर मॅप. अँड दिस इज व्हेरी स्लो. ही जी मेथड आहे अगेन दिस इज व्हेरी स्लो. डायरेक्ट मेथड स्लोच आहे अँड 10 years बट यूज द ऍक्च्युअल कंटूर लाईन्स. आता या मेथड मध्ये आपल्याला काय करायचं बघा, या मेथड मध्ये आपल्याला काय करायचं बघा, आय विल गो अँड फिक्स द पॉइंट ओव्हर हियर. मला जायचंय सगळ्यात पहिल्यांदा ग्राउंडवर एक पॉइंट मी फिक्स करणार. ओके, अँड सम ऑफ द रेडियल लाईन्स आय विल ड्रॉ. ठीक आहे, आय विल ड्रॉ सम ऑफ द रेडियल लाईन्स टू दिस पॉइंट. ठीक आहे, या पॉइंट मधून मी रेडियल लाईन्स काढून घेणार आधीच. ठीक आहे, आय विल ड्रॉ सम ऑफ द रेडियल लाईन्स
पहिल्यांदाच मी रेडी शरण नागूर शरण Sir, you are not audible. yes yes शरण Sharon, what is your problem? I am not getting your voice. Please, can you please drop in your chat box? I am not getting your voice. माझा आवाज येतोय का बाकीच्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके, तर या मेथड मध्ये बघा आपल्याला काय करायचंय. वी हॅव टू डिवाइड द एरिया रेडियली. ठीक आहे, या एका पॉइंट पासून आपल्याला एरिया हे डिवाइड करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचंय, आय विल पुट द that what is called as a plane table. I will put the plane table over here. मी plane table इथे ठेवणार. ओके, हे कशासाठी तर फॉर ड्रॉ करण्यासाठी, पॉइंट्स लगेच ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे, ऑल्सो आय विल पुट द I will put the just a minute. I will put the dumpy level over here. Dumpy level किंवा auto level हा जवळ इथंच ठेवणार. ठीक आहे, I will put the dumpy level over here. ठीक आहे, suppose this is the dumpy level. Okay, I will put the dumpy level over here. आणि याच्यावरून आता आपल्याला पॉइंट्स घ्यायचे. ओके, आता बघा, सर्वे करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचंय, रेडियली आपल्याला असे पॉइंट्स माहित आहेत. मग आपण काय करायचं, जो एरिया सर्वे करायचा ना, तर जो माणूस स्टाफ घेऊन असतो त्या माणसाला काय सांगायचं की तू स्टाफ घेऊन मगाशीच्या सारखंच. ठीक आहे, सपोज दिस इज अ टेम्पररी बेंचमार्क. I will give you again I will give you a simple example and we will go for the another example over there. ठीक आहे, हा आपला टेम्पररी बेंचमार्क आहे. समजा this is having RL of 100 meter. Okay, we have taken the backside reading on it. We have to take the backside reading on it. आपण याच्यावर backside reading घेतलं. समजा for taking the backside reading I have to put the stop over here. Okay, suppose इथं stop ठेवला आणि we have taken the backside reading on it. ठीक आहे, we have taken the backside reading on it. backside reading घेतला आपण, we will get the reading. We get the reading as a 2 meter. समजा, ठीक आहे, we get the reading as a 2 meter over here. Okay, we get the reading as a 2 meter. So what will be the height of instrument? 100 plus 2, that is 102 meter is the height of the instrument. ठीक आहे, height of instrument झाली आपली 102 meter. Now we have to draw a contour of 99 meter. आपल्याला कंटूर हा 99 मीटरचा काढायचा समजा. ठीक आहे, we have to draw the contour of 99 meter. For that आपल्याला स्टाफ रीडिंग किती पाहिजे? 3 meter. Yes, 3 meter. 3 meter. 3 meter. Okay, so I will select one of the line. मी कुठली तरी एक लाईन सिलेक्ट करणार. And suppose I have selected this line. Suppose I have selected this line first. ठीक आहे, आपण ही लाईन सगळ्यात पहिल्यांदा पकडल्याची समजा. So what I will do, I will take the staff and तो स्टाफ मन असेल त्याला म्हणणार की या लाईन वरती या डायरेक्शन मध्ये असं स्टाफ ठेवत ठेवत जा जोपर्यंत मला रीडिंग 3 मीटर दिसत नाही. ठीक आहे, जोपर्यंत मला रीडिंग 3 मीटर दिसत नाही तोपर्यंत मी त्या लाईन वरती त्या स्टाफ मनला सांगणार की तू स्टाफ घेऊन जा. ठीक आहे, तर तो समजा इथून ह्या लाईन वरून स्टाफ घेऊन फिरतोय समजा आणि ही इज गेटिंग रीडिंग्स ओव्हर हियर. ओके, सपोज त्याला इथं 1 मीटर मिळालं. ठीक आहे, इथं 1.1 मिळाला. ठीक आहे, इथं त्यांना 1.2 मिळालं. ठीक आहे, इथं त्याला 3 मीटर रीडिंग मिळालं. ओके, इथं त्याला 3 मीटर रीडिंग मिळालं. देन हा जो पॉइंट आहे दिस पॉइंट मग आपला कंटूरवर असणार आहे का तर आपल्याला 99 मीटरचा कंटूर काढायचा. ओके,
दिस पॉइंट वुड बी ऑन आवर कंटूर. ओके, 99 मीटरचा आपल्याला कंटूर काढायचा आहे. हा जो पॉइंट आहे आपला हा कंटूरवर असणार. ओके, अगेन स्टाफ म्हणला आपण काय सांगणार की आता ही लाईन झाली, आता आपण वी विल टेक द नेक्स्ट लाईन. ओके, नेक्स्ट लाईन घेतली, मग त्या लाईनवर त्या स्टाफ म्हणला सांगितलं की तू ह्या लाईनवर असं स्टाफ घेऊन फिर जोपर्यंत मला 3 मीटर रिडिंग दिसत नाही. ओके, सपोज त्याला या लोकेशनला ही गेट द रिडिंग एज अ 3 मीटर. ठीक आहे, या लोकेशनला समजा त्याला 3 मीटर रिडिंग दिसलं, देन ही विल मार्क दॅट पॉइंट. ठीक आहे, तो जो पॉइंट आहे तो जमिनीवर मार्क करणार. ओके, लाईक दिस वे. समजा ह्या पॉइंटला इथं त्याला 3 मीटर रिडिंग दिसलं, ह्या लाईनवर इथं दिसलं, या लाईनवर इथं दिसलं, या लाईनवर इथं दिसलं. ओके, या लाईनवर इथं दिसला पॉइंट, या लाईनवर इथं दिसला पॉइंट. ओके, तर आपल्याला असे पॉइंट मिळाले जिथं आपली रिडिंग 3 मीटर आहे. ओके, हे 3 मीटर रिडिंग असलेले जे पॉइंट्स आहेत ते थोडक्यात आपले कुठल्या कंटूरवर आहेत तर 99 मीटरच्या कंटूरवर आहेत. ओके, आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कनेक्ट दोज पॉइंट. सिम्पली वी हॅव टू कनेक्ट दोज पॉइंट टू गेट द रिक्वायर्ड कंटूर. ठीक आहे, मग मी काय करणार, ज्या पॉइंट मधून मला रिडिंग हे 3 मीटर दिसतंय ते पॉइंट मी स्मूथली कनेक्ट करणार, सो दॅट वुड बी द पॉइंट्स ऑन अ कंटूर ऑफ 99 मीटर. समजतंय का तुम्हाला? Yes, sir. ऑल दिस पॉइंट्स आर ऑन द 99 मीटर कंटूर. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण काय केलं की आपल्याला जे पॉइंट्स फाइंड आउट करायचे होते ते एका रेवर, हा जो रे आपण पास केलते ना, ह्या रेवर आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, हे जे पॉइंट्स आपण जे हुडकायचा प्रयत्न केला ना ते आपण या रेजवर फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. ओके, हे रेडियली फाइंड आउट करायचा प्रयत्न केला, का तर एरिया छोटा होता. ठीक आहे, का तर एरिया हा छोटा होता, त्याच्यासाठी आपण ह्याच्यावरती फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर याला आपण रेडियल मेथड पण म्हणतो. आणि हे करताना यू विल यूज दिस टोटल यू विल यूज दिस प्लेन टेबल सेम तुम्ही हा सेंटर पॉइंटला ठेवलेला असतो. अँड यू विल गेट द व्हेरियस पॉइंट्स. ठीक आहे, आपल्याला जे काही वेगवेगळे पॉइंट्स आहेत ते मिळून जातील. ठीक आहे, इथं समजा डिस्टन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करून ह्याच रेजवर आपल्याला हे पॉइंट मिळून जातात. अँड व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कनेक्ट दोज पॉइंट अगेन टू गेट द मॅप, रिक्वायर्ड मॅप. आपल्याला हे पॉइंट आपण कनेक्ट केले की आपल्याला मिळून जातं. ओके, व्हॉट आय विल डू, आय विल कनेक्ट दिस लाईन्स टू गेट द मॅप ऑल्सो साइड बाय साइड. ठीक आहे, आपल्याला जे काही मॅप काढायचा आहे तो आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, लगेच समजते का सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. हो सर. जर आपल्याला 95 मीटरचा कंटूर काढायचा असतं तर किती स्टाफ रिडिंग दिसायला पाहिजे होतं? काय सर? 95 मीटरचा जर कंटूर काढायचा असता, इफ वी हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ 95 मीटर, देन व्हॉट वुड बी द रिक्वायर्ड स्टाफ रिडिंग? 7 मीटरचं सर. 7 मीटर. ओके, गुड. म्हणजे 2 मेथड्स होत्या. पहिल्या मेथड मध्ये आपण रॅन्डमली हुडकत होतो पॉइंट, आणि या मेथड मध्ये आपण रॅडियली लाईनवर तो माणूस, स्टाफ जो घेणारा माणूस आहे ना, तो लाईन वरती फिरणार आहे. ठीक आहे, त्या लाईन वरतीच फिरणार आहे, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायला सोपं जातं. ठीक आहे, इट इज द मेन डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. ओके, सो वी विल गो टू आवर मेन पार्ट अगेन. ओके, प्लीज look at this figure. Okay, या figure मध्ये I will try to explain. Okay, the example which is given in the write-up मध्ये जे example दिले, I will try to explain that example also. Okay, after that you please write it down. Okay, just a minute. आता बघा इथं केस सेकंड मध्ये काय सांगितलंय, when area is small and that can be controlled from a single station, this method is used. Okay, and this is also slow method. Okay, this is the main difference. This is also slow method. Okay, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, I will tell the procedure again here. We have to set up the we have to set up the auto level or dumpy level at station point P. Plane table. We have to set up the plane table at station point P. या point P पाशी आपल्याला plane table फिक्स करायचंय सेंटर पॉइंटला. From where the whole area can be demarcated. ठीक आहे, त्या तिथून सगळा एरिया आपल्याला ऍक्सेसिबल असेल अशा ठिकाणी आपल्याला पी पॉइंट ठेवायचा, कमांडिंग लोकेशनला ठेवायचं. ठीक आहे,
At point P, suitably select the selected seat वर P point घ्या आणि radially lines काढून घ्या. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द लाईन्स रॅडियली. ठीक आहे, रॅडियली लाईन्स काढून घ्या. त्याच्यानंतर टेम्पररी बेंचमार्क इज एस्टॅब्लिश्ड इन नियर द, इथं टेम्पररी बेंचमार्क मिळाला आपल्याला समजा 150.5. ठीक आहे. टेम्पररी बेंचमार्क मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं, वी हॅव टू टेक द बॅकसाइड रीडिंग ऑन दॅट टेम्पररी बेंचमार्क. Suppose that backside reading is 1.25, then height of instrument would be 150. Just a minute. Height of instrument would be, just a minute, 150.5 plus 1.25, that is equal to, height of instrument would be 1.75. 151 plus 151.75. sorry, height of backside would be x, just a minute. 2.75 is 153 153.25 minus हे करावं 150.5, 2.75. 2.75. ओके, 2.75 आपल्याला रिडिंग दिसलं समजा, तर आपली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट वुड बी 153.53. ठीक आहे. नाउ वी हॅव टू ड्रॉ अ कंटूर. आपल्याला कंटूर काढायचा आहे 152 मीटरचा. ठीक आहे, कंटूर काढायचा आहे 152 मीटरचा. ओके, फॉर दॅट वी विल रिक्वायर्ड स्टाफ रिडिंग एज 153.25 मायनस आपल्याला 152 चा कंटूर काढायचा आहे, इट इज इक्वल टू किती आलं, 1.25. 1.25. जोपर्यंत आपल्याला रिडिंग दिसत नाही तोपर्यंत आपल्याला स्टाफ इकडे तिकडे मूव्ह करायचे. ओके, तुम्हाला समजतंय म्हणजे. ठीक आहे. मग मी ह्या पूर्ण लाईन्स वर पुन्हा मूव्ह केलं. मला हे जे रॅडियल पॉइंट्स होते, ह्या रॅडियल लाईन्स होत्या. ओके, या ज्या रॅडियल लाईन्स होत्या, ह्या प्रत्येक लाईनवर आय ट्राय टू फाइंड द पॉइंट विच इज हॅव्हिंग द स्टाफ रिडिंग एज 1.25. ओके, आय विल ट्राय टू फाइंड द पॉइंट हॅव्हिंग द रिडिंग एज 1.25. ओके, या सगळ्या रॅडियली ज्या लाईन्स आहेत त्याच्यावरचे मी पॉइंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार. ओके, देन सपोज आय गेट द पॉइंट्स. मला पॉइंट्स मिळाले समजा, सपोज दिस पॉइंट, दिस पॉइंट, दिस पॉइंट, at this point and A point. Okay, या सगळ्या पॉइंटवर मला हाईट ऑफ ते स्टाफ रिडिंग 1.25 होतं. ओके, सो these are the points which are on the contour of 152 meter. Okay, and by the procedure of plane table, I find out those point over here also, and I get the reading. Okay, this is the simple procedure. Okay, so can you please write it down in your notebook? Please draw this diagram first, and after that we will write the remaining procedure. Please draw this diagram in your notebook, and after that we will write the procedure for this. Okay. Or will you take the screenshot and write it afterwards? Screenshot घेताय का, so that we will complete the next remaining method, which is Yes, sir. please Okay, take the screenshot. Once you take the screenshot, please let me know. over, sir. Okay, now please write it, take a screenshot of this. Have you taken the screenshot? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. We have. Okay. Now take the screenshot of this.
Have you taken the screenshot? Yes, sir. Yes. इथपर्यंत कोणाला काही शंका नाही ना? सो दॅट आय विल गो फॉर द नेक्स्ट मेथड दॅट इज इनडायरेक्ट मेथड. इथपर्यंत कोणाला काही शंका नाही ना? डायरेक्ट मेथड मध्ये, डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला जागेवर डायरेक्टली कंट्रोल मिळत होते. ठीक आहे. नाउ इन इनडायरेक्ट मेथड मध्ये काय आहे बघा, आपल्याला जे काही कंटूर्स फाइंड आउट करायचे आहेत ना, ते आपल्याला डायरेक्टली मिळत नाहीत. आय विल एक्सप्लेन दॅट प्रोसिजर फर्स्ट. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय होतं, इनडायरेक्ट मेथड मध्ये सपोज दिस इज द एरिया विच इज अंडर आवर कंट्रोल. ठीक आहे. या एरियामध्ये आपल्याला समजा कंटूर फाइंड आउट करायचे. ओके, दिस इज द एरिया वेअर वी हॅव टू फाइंड आउट द कंटूर्स. ओके, सो in indirect method what we do, we divide this area, suppose at 5 meter squares or 10 meter squares. Again it depends on the terrain, topography कशी त्याच्यावर डिपेंड करते की 5 मीटरचे ब्लॉक काढायचे का 10 मीटरचे ब्लॉक काढायचे. ओके, सपोज आय एम डिवाइडिंग दिस एरिया at 5 meters. ठीक आहे. सो व्हॉट आय विल डू, आय विल डिवाइड दिस एरिया, म्हणजे याच्यावर ब्लॉक मध्ये आपल्याला हा एरिया डिवाइड करायचा असतो. ओके, हा जो एरिया आहे याच्यावर आपण पक्की मारून हा एरिया 5 मीटरला क्रॉस सेक्शन्सनी मेश टाइप आपल्याला डिवाइड करायचा आहे. ओके ओके, सो आय विल डिवाइड दिस एरिया लाईक दिस वे. जमिनीवरती मार्किंग करून घ्यायच्या 5 मीटरला. ठीक आहे. या मेथड मध्ये आपल्याला डायरेक्टली जे काही कंटूर्स आहेत ते डायरेक्टली ग्राउंडवर मिळत नाहीत. आपण हे जे पॉइंट्स आहेत, क्रॉस सेक्शन पॉइंट आहेत, तिथले आपण RL फाइंड आउट करणार आणि मग कंटूर आपण नंतर शोधून काढणार. ओके, जो काही रिक्वायर्ड कंटूर आहे ना तो आपण नंतर शोधून काढणार या मेथड मध्ये. ओके, सो आय हॅव डिवाइडेड दिस एरिया लाईक दिस वे. ठीक आहे. आणि व्हॉट आय विल डू, आय विल फिक्स द टोटल सॉरी ॲटो लेवल समवेअर हिअर. इथं मी समजा ॲटो लेवल ठेवलं आणि फ्रॉम हिअर आय विल ऍक्सेस द व्हेरियस पॉइंट्स. सगळे हे जे पॉइंट्स आहेत, इथली RL, ठीक आहे, त्याच्यानंतर इथली RL, ओके, इथली RL, ह्या सगळ्या पॉइंटची मी RL ह्या एका लोकेशन पासून काढेन, किंवा इफ इट इज नॉट ऍक्सेसिबल फ्रॉम द सिंगल स्टेशन आय विल शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट अँड आय विल फाइंड द RL ऑफ डिफरंट पॉइंट्स. ठीक आहे. ह्या सगळ्या पॉइंटची मी RL फाइंड आउट करणार. ओके, सिम्पली आय विल फाइंड आउट द RLs ऑफ ऑल दीज पॉइंट्स. ओके, आय विल फाइंड द RLs ऑफ ऑल दीज पॉइंट्स. ओके, नाउ सपोज आय गेट द RLs. I will write for the sample over here. I will write for the sample over here 99. मी RL फाइंड आउट केले. ह्या सगळे स्क्वेअरचे जे पॉइंट आहेत ना तिथली मी RL फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. Okay, like this way. Suppose I get the various points. ठीक आहे. आता मला असे वेगवेगळे पॉइंट मिळाले. नाउ आय हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ 100 मीटर. ठीक आहे. मला आता कंटूर काढायचा आहे. किती मीटरचा काढायचा आहे तर 100 मीटरचा काढायचा आहे. ओके, आय हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ 100 मीटर. आता दीज पॉइंट्स आर द RLs. हे जे आकडे लिहिलेले आहेत ना मी, हे आकडे म्हणजे त्या पॉइंटची RL आहे, म्हणजे हाईट आहे. आणि आपल्याला पाहिजे कंटूर ऑफ 100 मीटर. ठीक आहे, आपल्याला पाहिजे कंटूर ऑफ 100 मीटर. Now I have a simple question to all of you. Can 100 meter point come in between 98 to 98, 91 to 98? 91 आणि 98 च्या मध्ये 100 येतं का? No, sir. नाही सर.
So there is no possibility that contour line of 100 meter would go through these 2 points. ठीक आहे, या 2 पॉइंट मधून जाणार नाही. Can 100 meter come in between 98 to 101? Yes. Yes, sir. So temporarily I will suppose म्हणजे टेम्पररी मी हा पॉइंट मार्क करतोय. ओके, हा पॉइंट कसा फाइंड आउट करायचा आय विल टेल यू, बट हा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करून फाइंड आउट करायचं असतं. हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स आपल्याला मिळतं कॅल्क्युलेशन्सनी, त्याला आपण इंटरपोलेशन टेक्निक म्हणतो. ते कसं फाइंड आउट करायचं आय विल एक्सप्लेन आफ्टरवर्ड्स. पण आता एक सिम्प्लिसिटीसाठी समजून जावा की आपल्याला हे डिस्टन्स मिळतं आणि आपल्याला हा पॉइंट मिळतोय. ओके, नाव 100 मीटर हा 98 आणि 99 मध्ये येतो का? नाही सर. No, sir. चान्सेस नाही. 99 आणि 101 मध्ये येणार का? येस, इट कॅन Yes. कम. ठीक आहे, सपोज एक काहीतरी डिस्टन्स आपल्याला मिळालं आणि त्या डिस्टन्सवर हा पॉइंट आपल्याला मिळाला इथं. ठीक आहे, अगेन कॅन इट कम इन दिस लाईन 99 102? येस, इट कॅन कम. सो सपोज आपल्याला हा पॉइंट पण मिळाला. ठीक आहे, कॅन इट कम इन बिटवीन दिस? याच्यात नाही मिळणार. ठीक आहे, कॅन इट कम इन 97 and 103? Yes. Yes, sir. समजा आपल्याला हा पॉइंट मिळाला. ठीक आहे, आणखी कुठे मिळतोय का? नाही मिळत. ठीक आहे, मग आपल्याला हे 4 पॉइंट मिळाले. ठीक आहे, हे 4 पॉइंट कसे फाइंड आउट करायचे? इंटरपोलेशन टेक्निकनी फाइंड आउट कसे करायचे आय विल एक्सप्लेन यू. बट सपोज आपल्याला हे पॉइंट्स मिळाले, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं? वी हॅव टू सिम्पली कनेक्ट दीज पॉइंट्स. आपल्याला हे जे पॉइंट्स आहेत ना, ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे असतात. अँड दॅट इज अवर रिक्वायर्ड कंटूर. हे जे पॉइंट्स आपल्याला मिळाले होते ना, ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे असतात. अँड दिस इज अवर रिक्वायर्ड कंटूर ऑफ 100 मीटर. दिस इज द सिम्पल टेक्निक टू फाइंड द कंटूर ऑफ 100 मीटर. म्हणजे आपण एक मॅप काढणार, प्लॅन काढणार, त्याच्यावर ब्लॉक्स काढणार, त्या ब्लॉकचे जे कॉर्नर पॉइंट्स आहेत त्यांचे आरएल्स लिहिणार, आणि एकदा आरएल लिहिल्यानंतर आपल्याला जो काही रिक्वायर्ड कंटूर आहे हा कुठल्या 2 पॉइंटच्या मध्ये येतो हे आपण फाइंड आउट करणार. आता एकदा ते 2 पॉइंट मिळाले की त्या 2 पॉइंटच्या रेफरन्सनीच आपण एक कॅल्क्युलेशन करणार. त्या कॅल्क्युलेशनला म्हणतो आपण इंटरपोलेशन टेक्निक. इंटरपोलेशन म्हणजे थोडक्यात तिरकस गुणाकाराचा आहे, वेगळं काही नाहीये. तर तो तिरकस गुणाकार करणार आणि आपल्याला ते डिस्टन्स मिळणार आणि ते आपण पॉइंट मार्क करणार. ठीक आहे, 100 मीटरचे, आणि ते पॉइंट कनेक्ट करणार, आपल्याला 100 मीटरचा कंटूर मिळाला. तसं आपल्याला दुसरा कुठला कंटूर पाहिजे असेल तर सेम वेने आपण रिक्वायर्ड कंटूर काढणार आहे. ठीक आहे, समजलं का इथं सगळ्यांना? म्हणजे आय विल गो फॉर द मेन एक्झाम्पल. Yes, sir. Yes, sir. Okay, now I will go for the main example. Okay. आता इथं बघा, दिस इज द दीज आर अगेन हे ब्लॉक्स आहेत, आणि हे जे 100.5 98.80 100.15 97.75 हे जे आहेत हे आपल्याला पॉइंट्सचे आरएल्स मिळाले आहेत. वेगवेगळ्या पॉइंटचे आरएल मिळाले. हे आपण जमिनीवरती डायरेक्टली पक्के मारून चौकोन काढलेले आणि त्याचे आरएल्स काढलेले, आणि हे ज्या लाईन्स काढलेले आहेत, ह्या ज्या लाईन्स काढले आहेत 97 ची 98 ची 99 मीटरचे, हे जे गोल कंटूर्स काढलेले आहेत हे आपण फाइंड आउट केले बाय युजिंग द इंटरपोलेशन टेक्निक. तर ह्या गोष्टी कशा करायच्या आय विल एक्सप्लेन. ओके, तर बघा इनडायरेक्ट मेथड मध्ये बघा. आता इनडायरेक्ट मेथड मध्ये काय? इन दिस मेथड द आरएल ऑफ डिफरंट पॉइंट दॅट इज स्पॉट लेवल्स. आपण हे जे वेगवेगळे पॉइंट्स आहेत ना त्याचे आपण आरएल फाइंड आउट करतो, स्पॉट लेवल्स म्हणतो आपण त्याला. ओके, द आरएल्स ऑफ डिफरंट पॉइंट दॅट इज स्पॉट लेवल्स आर टेकन ॲट अ रेग्युलर इंटरव्हल. वेगवेगळ्या म्हणजे ठराविक 5-5 मीटरला, 10-10 मीटरला, 20-20 मीटरला आपण हे स्पॉट लेवल्स घेतो इन अ सिरीज ऑफ लाईन सेट अप ऑन द ग्राउंड. ठीक आहे, एक सिरीज ऑफ लाईन मध्ये आपण हे पॉइंट्स घेतो. द पोझिशन ऑफ दीज पॉइंट्स आर प्लॉटेड ऑन अ शीट विथ अ सुटेबल स्केल. सुटेबल स्केलने आपण ग्रीड मार्क करतो आणि ते पोझिशन्स मार्क करतो आणि आरएल्स मार्क करतो. द स्पॉट लेवल आर नोटेड ऍट द रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स. ठीक आहे, हे जे स्पॉट लेवल्स आहेत हे आपण नोट डाऊन करतो वेगवेगळ्या ठराविक त्या डिस्टन्स नुसार. ओके, देन द पॉइंट्स ऑफ द कंटूर लाईन्स आर फाइंड आउट. आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जे काही पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचे ना, these points are find out by using the interpolation technique. Interpolation technique जे calculations आहेत ते calculation करून we will find out the required point. Okay, after which they are joined to get the required contour lines. आणि ते point मिळाल्यानंतर we connect those point to get the required contour lines. Okay, although it is very quick. आता ही जी मेथड आहे याच्यामध्ये आपल्याला बघा जमिनीवरती डायरेक्ट जे पॉइंट्स आपले क्रॉस सेक्शनचे आहेत त्यांचे आरएल फाइंड आउट करायचे, मस्तपैकी ऑफिस मध्ये येऊन बसायचे
आणि बाकीचं सगळं काम आपल्याला एसी मध्ये बसून ऑफिस मध्ये सगळं करायचं. ओके, सो दिस मेथड इज फास्ट. ही जी मेथड आहे ही फास्ट आहे, बट दिस मेथड गिव्स अप्रॉक्सिमेट पोझिशन ऑफ द कंट्रोल लाईन. पण ह्या मेथडने आपण जे पॉइंट फाइंड आउट करतोय ना, ते आपण कॅल्क्युलेशन करून करतोय, डझंट मीन ते ऍक्च्युअली ग्राउंडवर आहेतच की नाही असं. ठीक आहे, एक असतात जमिनीवर, पण एक्झॅक्टली आहेत का नाही आपण असं सांगू शकत नाही, कारण हे आपण कॅल्क्युलेट करतोय. एक तिरकस गुणाकाराचा फॉर्म्युला वापरून हे आपण फाइंड आउट करतोय, म्हणून ही मेथड थोडीशी लेस अॅक्युरेट आहे. ठीक आहे, ही मेथड फास्ट आहे काम करण्यासाठी, बट इट इज लेस अॅक्युरेट. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे. याच्यावरच आपल्याला क्वेश्चन असतो की डायरेक्ट मेथड ही जी आहे ही टेंडियस आहे, वेळ खाऊ आहे, पण अॅक्युरेट आहे. पण इनडायरेक्ट मेथड आहे ही फास्ट आहे पण लेस अॅक्युरेट आहे. ठीक आहे, ह्याच्यावर क्वेश्चन असतो तुम्हाला. ठीक आहे, तर ह्या मेथडला पुन्हा दोन मेथड्स मध्ये डिवाइड केले, क्रॉस सेक्शन किंवा स्क्वेअर मध्ये तुम्ही ब्लॉकिंग कसं करताय त्याच्यावर. ठीक आहे, तर क्रॉस सेक्शन मेथड मध्ये आपण काय करतो, इन दिस मेथड द बेस लाईन ऑर सेंटर लाईन ऑर प्रोफाइल लाईन इज कन्सिडर्ड. एक बेस लाईन आपण कन्सिडर करतो, त्याच्यानंतर क्रॉस सेक्शन्स आर टेकन ऍट रेग्युलर इंटरव्हल, 50-100 मीटरवर आपण क्रॉस सेक्शन्स काढतो. आफ्टर दीज पॉइंट्स अगेन त्याचं पुन्हा क्रॉसिंग करतो, म्हणजे ग्रीड फॉर्म करतो. टेम्पररी बेंचमार्क घेणार आपण नियर द साइड. स्टाफ रिडिंग इज टेकन ऑन द बेस लाईन अँड क्रॉस सेक्शन रिडिंग्स आर एंटर इन अ बुक. ठीक आहे, आणि आरएल्स आर कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, आरएल्स आपण असं कॅल्क्युलेट करून सगळ्या पॉईंटचे आरएल कॅल्क्युलेट करून असं आपण सगळे हे जे सगळे पॉइंट्स आहेत यांचे आरएल आपण लिहून टाकणार. ठीक आहे, आरएल्स ऑफ ऑल द पॉइंट्स वी विल राईट ऑन दॅट पर्टिक्युलर ग्रीड. ठीक आहे, then the baseline cross sections are plotted with a suitable scale and subsequently RLs of different points are noted on a map and contours are drawn with the interpolation technique. ठीक आहे, आता आणि स्क्वेअर मेथड जी काय, स्क्वेअर मेथड मध्ये जे काही ब्लॉक्स काढायचे ते पूर्ण स्क्वेअर मध्ये काढायचे, एवढाच यात डिफरन्स आहे. द एरिया इज डिवाइडेड इंटू नंबर ऑफ स्क्वेअर्स. द साइज ऑफ स्क्वेअर डिपेंड ऑन द नेचर ऑफ द ग्राउंड. ठीक आहे, जमीन कशी खूप तिरक म्हणजे खूप स्लोपी असेल तर जवळजवळ आपण कंट्रोल घेणार, फ्लॅट असेल तर लांब लांबचे कंट्रोल घेणार. ठीक आहे, लांब लांबचे म्हणजे मोठं डिस्टन्स घेणार. जनरली दे हॅव साइड्स वेरिंग फ्रॉम 5 to 20 मीटरचे स्क्वेअर काढणार. द कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर आर नंबरिंग करणार त्यांना आपण 1 2 3. टेम्पररी बेंचमार्क नेहमीप्रमाणे आपल्याला एक सेटअप करणार जमिनीच्या शेजारी. स्टाफ रिडिंग ऍट व्हेरियस कॉर्नर्स वी विल टेक अँड आरएल्स ऑफ ऑल द पॉइंट्स वी विल फाइंड आउट अँड देन आरएल ऑफ द रिक्वायर्ड कंट्रोल जो आहे तो आपण इंटरपोलेशन टेक्निकने फाइंड आउट करणार. ओके, सो इथं बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचं गोष्ट जी आहे ते इंटरपोलेशन टेक्निक आहे. दॅट इंटरपोलेशन टेक्निक वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, इंटरपोलेशन मध्ये काय करायचंय वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर, बिकॉज घाई गडबडीत तुम्हाला हे व्हायला नको. फक्त जस्ट अ मिनिट.
ओके, तर इंटरपोलेशन कसं करायचं आय विल टेल यू इन नेक्स्ट लेक्चर. इथं पण बघा, नीट लक्ष द्या. आपल्याला इथं समजा हा 99 मीटरचा कंटूर आहे. दिस कम्स इन बिटवीन 98 अँड 100. ओके, इथं पण बघा 98.75 आणि 99.20 याच्यामध्ये आपल्याला 99 चा कंटूर येतोय. Someone is asking one question, just a minute, I will read that. If we mark the contour map with a temporary benchmark after making the contour map, we know the RL of government, then we have to mark the another contour map, or both the maps will be same. Good question. Who is this? Mangedkar. Okay. जर यांचा क्वेश्चन खूप छान आहे बघा. यांनी काय सांगितले, आपण टेम्पररी बेंचमार्कनी कंटूर काढलाय. ओके, आय विल गो फॉर दॅट. यांनी काय सांगितले बघा, जस्ट अ मिनिट. गुड क्वेश्चन, छान क्वेश्चन. की मी एक कंटूर काढलाय. आय विल शो इट इन हियर. ओके, टेम्पररी बेंचमार्क माझा 100 मीटर आहे. ठीक आहे, टेम्पररी बेंचमार्क माझा 100 मीटर आहे. ओके, आणि मी एक कंटूर काढलाय. त्या कंटूरवरचा पॉइंट हा 99 मीटरचा पॉइंट आहे समजा. ठीक आहे, व्हॉट विल हॅपन, आय विल एक्सप्लेन यू. ठीक आहे, मी जो नंतर कंटूर काढलाय, कंटूरवरचा जो पॉइंट आहे तो हा 99 मीटरचा कंटूरचा पॉइंट आहे. ठीक आहे, हा टेम्पररी बेंचमार्क आहे. टेम्पररी बेंचमार्क TBM. ठीक आहे, आता TBM आपला 100 आहे, कंटूर आपला 99 मीटर आहे. ठीक आहे, पण यांचं म्हणणं काय आहे की आपण TBM हा 100 घेतलेला, पण त्याच्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटचा प्लॅन मिळाला आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कंटूर पूर्ण रिवाइज करायला लागेल का? आपल्याला हा कंटूर पूर्ण रिवाइज करायची गरज नाही, फक्त आपले आकडे चेंज होतील. आपला जो नंबरिंग आहे तो चेंज होईल, आपले कंटूरचा मॅप आहे तो चेंज होणार नाही, कारण जमीन तर सेम आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटचा प्लॅन मिळाला त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, त्या गव्हर्नमेंटचा जो is that method is also called as a square method. Yes, that method I will explain. Mayur, I will explain that square method तुम्हाला नंतर सांगतो. I am explaining this, just a minute. तर आपल्याला गव्हर्नमेंटचा प्लॅन मिळाला, त्याच्यामध्ये समजा इथला कुठला तरी पॉइंट आहे, ठीक आहे, हा पॉइंट आहे गव्हर्नमेंटच्या प्लॅनवर. ठीक आहे, आणि दिस इज रिप्रेझेंटिंग ऍज 10 मीटर RL. ठीक आहे, मग मी काय करणार, ह्या 10 मीटर RL चा जो पॉइंट आहे गव्हर्नमेंटचा हा, ठीक आहे, GOVT गव्हर्नमेंटचा पॉइंट आहे. ठीक आहे, ह्या गव्हर्नमेंटच्या पॉइंटला मी बॅक साइड रिडिंग घेणार. आय विल टेक अ बॅक साइड रिडिंग ऑन दिस. ठीक आहे, याच्यावर मी बॅक साइड रिडिंग घेणार आणि नवीन ह्याला जे काही पॉइंट येतोय तो मी ह्याला मार्क करणार. समजा गव्हर्नमेंटच्या बॉर्डरवर मला हे केल्यानंतर समजले की माझा हा टेम्पररी बेंचमार्क होता, हा ऍक्च्युली 50 मीटरचा आहे. ठीक आहे, विथ रेफरन्स टू प्रिव्हियस. ठीक आहे, मग हा माझा 100 होता, हा कितीनी कमी झाला, 50नी. मग हा RL जो आहे माझा, ठीक आहे, हा माझा RL पण कमी होणार कितीनी, 90 - 50, दॅट इज इक्वल टू 40 मीटरचा हा कंटूर असणार आहे. समजलं का मंगेडकर? येस सर. आधी आपण टेम्पररी बेंचमार्क 100 घेतलेला, पण गव्हर्नमेंटचा तुम्हाला नंतर प्लॅन मिळाला, तिथला हा समजा पॉइंट आहे 10 मीटरचा, त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला जो टेम्पररी बेंचमार्क आहे हा 50 मिळाला. ऍक्च्युली तो 100 पकडलेला तुम्ही, पण तुम्हाला नंतर कॅल्क्युलेशन केल्यावर काय आलं, सर्वे केल्यावर काय आलं की फक्त तुम्हाला टेम्पररी बेंचमार्कचा सर्वे करावा लागेल. टेम्पररी बेंचमार्कचा सर्वे केल्यानंतर तुम्हाला काय आलं की तुमचा जो टेम्पररी बेंचमार्क हा 100चा नाहीये, 50चा आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त डिफरन्स काढायचा आहे. तुम्ही जो आधी पकडलेला मायनस जो नवीन तुम्हाला मिळालाय तो डिफरन्स तुम्हाला प्रत्येक RL मधून मायनस करायचा. ठीक आहे, मग प्रत्येक RL मधून तुम्ही मायनस केले की ते तुमचे फायनल RL असणार. तुम्हाला पूर्ण सर्वे करायची गरज नाही, तुम्हाला तिथं जाऊन फक्त चेंजेस करायचे. समजलं का? येस सर, समजलं. तर इनडायरेक्ट मेथडची ही हे लिहून घ्या. आय विल वेट फॉर फ्यू मिनिट्स. प्लीज राईट इट डाऊन इन युअर नोटबुक फर्स्ट.
Please write it down and let me know. Please write it down and let me know. झाले का लिहून सगळ्यांचं? Once you complete the writing, please let me know. We will share the next screen with you. Okay. Please write this square section method also.